So once again, very warm welcome. तर व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपल्याला नवीन चॅप्टर स्टार्ट करायचं आहे ज्याचं नाव आहे ज्याचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स. ओके, सर्वांनी टायटलला या ठिकाणी रोटेशनल डायनामिक्स. आता हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर राजांनो सर्वात महत्वाचा चॅप्टर आहे. का महत्वाचा आहे रे? कारण की हा जो चॅप्टर आहे 5 मार्काचा आहे आणि विथ ऑप्शन 7 मार्काचा आहे. ठीक आहे, जे पहिले 4 चॅप्टर आहेत फिजिक्स मधले ते 7-7 मार्काचे चॅप्टर आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, मिस करायचे नाहीये. पहिले 4 चॅप्टर म्हणजे 28 मार्क तुम्हाला देणारे आहेत. तर 70 आउट ऑफ 28 मार्क. एकच मिनिट. चला ठीक आहे, रोटेशनल डायनामिक्सला सुरुवात करतोय आपण. 5 मार्काचा चॅप्टर आहे विथ ऑप्शन 7 मार्क. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि खूप सोपा चॅप्टर आहे. एकदम तेवढा काही हार्ड नाहीये, एकदम इझी चॅप्टर आहे. घाबरायचं काहीच कारण नाहीये. ओके, तर बघा या चॅप्टर मध्ये आपण 2 सेक्शन स्टडी करणार आहोत. एक आहे राजांनो सर्क्युलर मोशन आणि दुसरा आहे रोटेशनल मोशन. प्रिव्हियस सिलेबस मध्ये हे 2 चॅप्टर होते. सर्क्युलर मोशन वेगळा चॅप्टर आणि रोटेशनल मोशन वेगळा चॅप्टर होता. ओके, आणि हे चॅप्टर खूप मोठे होते आणि त्यांनी या सिलेबस मध्ये नवीन सिलेबस मध्ये काय केलेलं आहे, कंबाईन केलेलं आहे. कंबाईन करून हा जो चॅप्टर आहे तो त्यांनी रोटेशनल डायनामिक्स असं नाव दिलेलं आहे. 7 मार्काचा चॅप्टर आहे. थोडा चॅप्टर मोठा आहे बट एवढा काही हार्ड नाही, एकदम इझी आहे. ओके, तर आता या ठिकाणी काही कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन्स आहेत. ओके, तर तुम्हाला कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन्स दाखवतो. स्टार्टिंगला या ठिकाणी एकच मिनिट, एका मिनिटामध्ये आपण यस याच्यामध्ये फिजिक्स ई बुक्स रोटेशनल डायनामिक्स. यस, सर्वांना दिसते स्क्रीन या ठिकाणी बघा. येस सर. हा, तर रोटेशनल डायनामिक्स तुमच्या स्क्रीनवर आहे आणि यस, तर फर्स्ट कॅन यू रिकॉलचा प्रश्न बघा. व्हॉट इज द सर्क्युलर मोशन? चला सांगा बरं डेफिनेशन. व्हॉट इज द सर्क्युलर मोशन? सर्क्युलर मोशन म्हणजे काय? कोणाला येत असेल तर सांगू शकता, कारण की पहिला चॅप्टर आहे त्याच्यामुळे तेवढं काही हे नाहीये. यस, एनीवन? तर या ठिकाणी पेन चेंज करतो मी. ऑब्जेक्ट रिव्हॉल्विंग इन सर्क्युलर पाथ. यस, व्हेरी गुड. द ऑब्जेक्ट रिव्हॉल्व्स इन द सर्क्युलर पाथ, याला आपण काय म्हणतो, सर्क्युलर मोशन म्हणतो. याच्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला आता कॅन यू रिकॉलचे प्रश्न बघायचे. तर याच्यामध्ये आता मी काही क्वेश्चन्स वगैरे लिहित नाहीये डायरेक्टली. आता बघा हा फर्स्ट क्वेश्चन आहे, तर फर्स्ट क्वेश्चनला मी काय करतो, क्वेश्चन मार्क लिहितो आणि त्याचं डायरेक्टली आता आन्सर लिहितो. यस आदित्य, व्हेरी गुड आन्सर. मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द कंप्लीट सर्कल किंवा अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड एज द सर्क्युलर मोशन. याच्यामध्ये कुणालाच डाऊट नाहीये. ओके ठीक आहे, तर सर्क्युलर मोशनचे डेफिनेशन बघा या ठिकाणी मी देऊन देतो तुम्हाला. काही नाही याच्यामध्ये, तेवढं काही रॉकेट सायन्स नाही. डायरेक्टली म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर सर्कलच्या सर्कम्फरन्सवर फिरत असेल, एखादा ऑब्जेक्ट जर सर्कलच्या सर्कम्फरन्सवर फिरत असेल तर अशा टाइपच्या मोशनला अशा टाइपच्या मोशनला काय म्हणायचं, सर्क्युलर मोशन म्हणायचं. ओके, हा भाग्यश्री माईक बंद करा. ओके, चला ठीक आहे. तर या ठिकाणी काय येतं बघा, द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट, माझ्यासोबत लिहून घ्या. द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट along the circumference of circle is called, त्याला काय म्हणायचं, is called as. यस, सर्वात आवडता शब्द. जर एखादी डेफिनेशन सांगायची असेल तर मुलांचा सर्वात आवडता शब्द कोणता असतो, is called as द. ओके, हा चला ठीक आहे, is called as द काय म्हणायचं, याला सर्क्युलर मोशन म्हणायचं. हा, मग तो मुलगा ढ असो किंवा हुशार असो, सर्वात आवडता शब्द असतो डेफिनेशनचा, is called as. ओके, चला फर्स्ट क्वेश्चनचा सर्वांना समजलाय अर्थ, त्याच्यानंतर त्याचा मिनिंग समजल्यानंतर डेफिनेशन पण आय होप समजलं असेल सर्वांना. येस सर. यस, व्हेरी गुड. त्याच्यानंतर बघा आता सेकंड क्वेश्चन या ठिकाणी काय आहे. सेकंड क्वेश्चन काय रे, सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ द सेंटर ऑफ मास? सेंटर ऑफ मास काय असतं, त्याचा ऍक्च्युअल मध्ये कन्सेप्ट काय असतो, ही आपल्याला स्टडी करायचंय. ओके, तर बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर सेकंडला मी काय करतो, क्वेश्चन मार्क करतो आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघा आता याचं आन्सर व्हिडिओ स्टार्ट करतोय.
आता व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ द सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मासचा कन्सेप्ट काय आहे हे त्यांनी या ठिकाणी विचारलंय. काय रे कन्सेप्ट सेंटर ऑफ मास? यस, एनीवन नोज? व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ द सेंटर ऑफ मास? सौरभ माइक बंद करा. यस, ओके. यस, एनीवन? तुम्हाला जे वाटतं ते सांगण्याचा प्रयत्न करा. सेंटर ऑफ मास काय असतं? सर म्हणजे ऑब्जेक्टचा सेंटर ज्याच्यावर सगळा भार असतो. हा, यस, करेक्ट, व्हेरी गुड. बरोबर आहे शुद्ध मराठी भाषेमध्ये. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट असेल, समजा हा मार्कर पेन आहे, ओके, हा मार्कर पेन किंवा हा पेन एक पेन आहे किंवा मोबाईल घेतो, ठीक आहे. तर या मोबाईलचा एक असा पॉइंट असतो ज्या पॉइंटवर या मोबाईलचं सगळं टोटल जे मास आहे ते कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. काय झालं असतं? कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. तर अशा पॉइंटला काय म्हणायचं? सेंटर ऑफ मास म्हणायचं. ओके. आणि असं काहीच कंपल्शन नाहीये सेंटर ऑफ मास हे सेंटरला पाहिजे. म्हणजे सेंटर ऑफ मास हा कुठं बी असू शकतो. बरोबर आहे. तुम्ही ते हे बघितलंय का? आता सर्वांच्या घरी लक्ष्मी येते, तर एक ऑब्जेक्ट असतो बघा, म्हणजे एक माणूस असतो, हो का, अशा टाईपचा. एक मिनिट, याला मी ड्रॉ करतो इथं. ओके. हे बघा अशा टाईपचा असतो. आणि याचं जे मास असतं ना, या टीपवर पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. म्हणजे अशा टीपवर आपण समजा त्या माणसाला इथं जरी धरलं तरी पण तो माणूस असा इकडे इकडे डुलत असतो, पण तरी पण तो खाली पडत नसतो. का? कारण की या पॉइंटला, म्हणजे या टोला, म्हणजे त्याचे जे पायाचे बोट आहेत, तर त्या ठिकाणी काय झालेलं आहे, या पूर्ण माणसाचं जे मास आहे ते कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. ओके. म्हणजे तुम्हाला सांगायचंय सेंटर ऑफ मास हा फक्त सेंटरला असू शकत नाही, तो कुठं बी असू शकतो. त्या पॉइंटला काय पाहिजे? त्या बॉडीचं टोटल मास जे आहे ते कॉन्सन्ट्रेट झालेलं पाहिजे. आलं लक्षामध्ये सर्वांच्या? Yes, sir. दिस इज Yes, कॉल्ड sir. एज द, व्हेरी गुड, दिस इज कॉल्ड एज द सेंटर ऑफ मास. त्याला काय म्हणतो आपण? सेंटर ऑफ मास म्हणतो. ओके. चला याची डेफिनेशन लिहून घेऊया. सेंटर ऑफ मासची डेफिनेशन काय येईल? तर या ठिकाणी डेफिनेशन लिहून देतोय. राईट डाऊन द डेफिनेशन ऑफ द सेंटर ऑफ मास. ओके. The whole mass of the body, the whole म्हणजे पूर्ण, complete, the whole mass of body is supposed to be, is suppose म्हणजे supposed, okay, is supposed to be concentrated at a single point, at a single point is called, त्याला काय म्हणायचंय, is called as the center of mass. Okay, is called as the center of mass. Yes, चला डेफिनेशन लिहून घ्या माझ्यासोबत. is called as the center of mass. तर this is the concept of the center of the mass. Okay. Yes. चला, आज भरपूर सारे विद्यार्थी आले, 32 विद्यार्थी कनेक्टेड. ओके. चला, त्याच्यानंतर आता बघा, कॅन यू रिकॉलचा थर्ड क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. काय आहे कॅन यू रिकॉलचा थर्ड क्वेश्चन? ओके, रीड करा. व्हॉट आर कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन? ओके, व्हॉट आर कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन? तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेला आहे. कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन काय असतात? बरोबर आहे, 3 कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन असतात, सर्वांना माहिती आहे. ओके, 3 इक्वेशन आपण स्टडी केले. येस, कटिंग माईकला बंद करा. डबल मला सांगायची वेळ येऊ नये. ओके, माईक बंद करा, माईक बंद करा. मी डायरेक्टली ज्यांचं माईक ऑन असेल त्याला मी रिमूव्ह करणार आहे, कारण की एका विद्यार्थ्यामुळे पूर्ण क्लास डिस्टर्ब झालेला मला अजिबात चालणार नाहीये. आलं लक्षामध्ये? ओके.
माईक आल्या लगेच जॉईन झाल्या माईक बंद करायचं. चला ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 आहे व्हॉट आर कायनॅमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन. कायनॅमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन काय असतात, किती असतात, या सगळ्यांची स्टडी आता आपल्याला या थर्ड क्वेश्चन मध्ये करायची आहे. तर मला सांगा कायनॅमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन किती आहेत रे? 3 आहेत. फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन, सेकंड कायनॅमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन अँड द थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन. ओके. तर यामध्ये बघा आता फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन. ओके. मी काय करतो, इकडे लिनियर घेतो आणि इकडे अँग्युलर घेतो. म्हणजे लिनियर मोशन मध्ये कायनॅमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन याचं इक्वेशन काय आहे आणि अँग्युलर मोशन मध्ये कायनॅमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन याचा इक्वेशन काय आहे. आणि या पार्टला तुम्हाला काय करायचंय, आयएमपी करायचंय. कारण की जेव्हा तुम्ही न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आहात तेव्हा तुम्हाला हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट युज होणार आहे, या कन्सेप्टचा तुम्हाला युज होणार आहे. तर या कन्सेप्टला करा आयएमपी मार्क्स. बोर्ड मध्ये विचारला जाणार नाही, बट या कन्सेप्टचा युज करून तुम्हाला काय करायचंय, पूर्णपणे न्यूमरिकल्स वगैरे सॉल्व्ह करायचे. यस, आलं लक्षामध्ये. चला ठीक आहे. तर लिहून घ्या सर्वांनी. ओके. बघा या ठिकाणी फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन, इकडं मी स्टार्टिंगला लिनियर मोशनचे घेतो. इकडं असेल लिनियर मोशन आणि याला अॅनालॉगस असते अँग्युलर मोशन. ओके, याला अॅनालॉगस अँग्युलर मोशन. ओके, व्हिडिओ स्टॉप झालाय का? ओके, समजलंय सर्वांना? यस, समजत असेल तर समजलं सांगा, नाहीतर नाही सांगा. Yes, sir. ओके, व्हेरी गुड. चला ठीक आहे. सर त्याच्यानंतर परत बघा सांगा ना, काय सांगायचं रे? हे परत सांगा ना, माझं ते नेटवर्क इश्यू होता थोडा. बरं ठीक आहे. सोबत ग्रुपला मेसेज करतो मी. ओके सर. ओके ओके ठीक आहे. हा, तर बघा लिनियर मोशन याच्यामध्ये आता 3 कायनॅमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन आहेत. तर फर्स्ट आहे बघा v इक्वल्स टू u प्लस at. बरोबर आहे, v इक्वल्स टू u प्लस at. त्याच्यानंतर सेकंड कायनॅमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन आहे s इक्वल्स टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. बरोबर आहे. आणि थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन आहे v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. ओके, ट्वाइस as. तर या ठिकाणी शेवटी यस. सो दीज आर द 3 कायनॅमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन. आता या ठिकाणी राजांनो v काय रे? बघा फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन मध्ये v काय आहे? फायनल वेलोसिटी. u काय आहे? इनिशियल वेलोसिटी. a काय आहे? ऍक्सेलरेशन आहे. आणि स्मॉल t काय आहे? टाइम आहे. s काय आहे? डिस्प्लेसमेंट आहे. u काय आहे? लिनियर. हा, u काय आहे? इनिशियल वेलोसिटी आहे. t काय आहे? टाइम आहे. a आहे ऍक्सेलरेशन आहे. ओके, आलं लक्षामध्ये. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, आता इकडे ज्या लिनियर टर्म असतील त्याला तुम्हाला रिप्लेस करायचंय अँग्युलर टर्म. मग या ठिकाणी समजा फायनल वेलोसिटी असेल तर त्याची फायनल अँग्युलर वेलोसिटी, म्हणजे इकडे फायनल लिनियर वेलोसिटी असेल तर इकडे काय येणार आहे अँग्युलर मोशन मध्ये, अँग्युलर वेलोसिटी येणार आहे. तर या ठिकाणी बघा ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू ओमेगा 0 प्लस अल्फा टी. This is the first kinematical equation of motion in the angular motion. म्हणजे ओमेगा काय आहे? ओमेगा आहे फायनल अँग्युलर वेलोसिटी. ओमेगा 0 काय आहे? या ठिकाणी स्क्वेअर नाही येणार, जस्ट ओमेगा येईल. ओके, ओमेगा 0 म्हणजे काय? लिनियर अँग्युलर इनिशियल अँग्युलर वेलोसिटी. ओके, यायला लक्षामध्ये. एक मिनिट, एक फोन आलाय, एक मिनिट. ओके, हे बघा रे, तुमच्या लक्षात आलंय का? हो का, काही नाही. लिनियर मोशन मध्ये काय असतं? लिनियर वेलोसिटी असते. मग अँग्युलर मोशन मध्ये काय असेल? ऑफकोर्स यार अँग्युलर वेलोसिटी असते. ओके, आणि या ठिकाणी समजा लिनियर डिस्प्लेसमेंट असेल तर इकडे काय असतं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं. म्हणजे यस काय आहे? यस इज द लिनियर डिस्प्लेसमेंट. मग या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण इंडिकेट करतो थीटानं. थीटा इक्वल्स टू काय झालं? ओमेगा 0 टी प्लस 1/2 अल्फा इंटू टी स्क्वेअर. ओके, या ठिकाणी काय केलं बघा, u च्या ठिकाणी मी ओमेगा 0 केले, t च्या ठिकाणी t ऍज इट इज प्लस 1/2 ऍज इट इज. त्याच्यानंतर a म्हणजे काय असतं? लिनियर ऍक्सेलरेशन असतं. याला मी रिप्लेस केलं अँग्युलर ऍक्सेलरेशन. त्याच्यानंतर t ऍज इट इज. त्याच्यानंतर फायनल थर्ड इक्वेशन अँग्युलर मोशन मध्ये काय येईल? ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू ओमेगा 0 स्क्वेअर
plus 2 alpha into theta. So these are the kinematical equations of motion in the linear and in the angular. Okay, ठीक आहे. तर याला नोट डाऊन करा सर्वांनी, व्यवस्थित नोट डाऊन करा याच्यामध्ये. तर आय होप सर्वांना या ठिकाणी थर्ड कॅन यू रिकॉलचा क्वेश्चन समजला असेल. त्याच्यानंतर फोर्थ कॅन यू रिकॉलचा क्वेश्चन बघा. डू यू नो रिअल फोर्स अँड द स्युडो फोर्सेस, देअर ओरिजिन अँड द ऍप्लिकेशन. आता याचा आन्सर काही तेवढं महत्वाचं नाहीये. बघा या ठिकाणी रिअल फोर्सेस काय असतात बघा. रिअल फोर्सेस म्हणजे जेव्हा फिजिकल इंटरॅक्शन होतं, म्हणजे आता हा जो मार्कर पेन आहे, हा पेन आहे, या समजा मी हँडला जर असा समजा हे करत असेल, घासत असेल, तर काय होतं, फ्रिक्शन जनरेट होतं, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स जनरेट होणार. तर फ्रिक्शनल फोर्स हा कोणता फोर्स आहे, रिअल फोर्स आहे. म्हणजे फिजिकल इंटरॅक्शन जेव्हा व्हाले तेव्हा रिअल फोर्स जनरेट होत असतो, आणि जेव्हा फिजिकल इंटरॅक्शन होत नाहीये तेव्हा हा जो स्युडो फोर्स आहे तो जनरेट होत असतो. आलं लक्षामध्ये. तर क्वेश्चन नंबर 4 बघा, कॅन यू रिकॉलचा क्वेश्चन नंबर 4. तर याला क्वेश्चन मार्क करतो. तर रिअल फोर्स कधी जनरेट होतो, रिअल फोर्स कधी जनरेट होतो, जेव्हा फिजिकल इंटरॅक्शन असेल. ओके, जेव्हा फिजिकल इंटरॅक्शन असेल तर तेव्हा रिअल फोर्स जनरेट होत असतो. आणि हा जो स्युडो फोर्स आहे, स्युडो फोर्स कधी जनरेट होत असतो, नो फिजिकल इंटरॅक्शन. ओके, तर स्युडो फोर्सला आपण इमॅजिनरी फोर्स पण म्हणतो, आणि रिअल फोर्स तर रिअल फोर्सच असतो. ओके, ठीक आहे. आता याचं ऍप्लिकेशन काय आहे, याचा ओरिजिन काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण नंतर बघूया डायनामिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन मध्ये. तर या ठिकाणी आपण राजांनो सक्सेसफुली कॅन यू रिकॉल चे क्वेश्चन्स कव्हर अप केलेले आहेत. त्याच्यानंतर आता जो पुढचा पार्ट आहे तो आहे बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. आता आपण सर्क्युलर मोशन स्टार्ट करतोय, आणि फर्स्ट जो आपला पॉइंट आहे तो आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. ओके, टायटल लिहा सर्वांनी, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. यस, पेन चेंज करतोय. हा, तर या ठिकाणी आता आपल्याला डिस्कस करायचं आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द, एक मिनिट. यस, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता आपल्याला सर्क्युलर मोशन म्हणजे काय कळलं, हा सर लाभ गोष्टी म्हणजे कोणत्या गोष्टी. ओके, म्हणजे एखादा पार्टिकल समजा सर्कलच्या सर्कम्फरन्सवर फिरत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सर्क्युलर मोशन म्हणतो. बरोबर आहे. आता सर्क्युलर मोशनचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते, म्हणजे सर्क्युलर मोशनचे गुणधर्म कोणकोणते. तर याच्यामध्ये दोन कॅरेक्टरिस्टिक्स आहे बघा. फर्स्ट आहे इट इज द ऍक्सेलरेटेड मोशन. कोणती आहे, माझ्यासोबत लगेच लिहून घ्या, त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. इट इज द ऍक्सेलरेटेड मोशन. accelerated motion. This is the first characteristics. आता याच्यामध्ये बघा, सर्क्युलर मोशनला आपण ऍक्सेलरेटेड मोशन का म्हणतो, काहीच नाहीये बघा, एकदम इझी आहे. जर समजा एखादा ऑब्जेक्ट किंवा सॅटेलाइट असेल, तो जर समजा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, तर या ठिकाणी याची वेलोसिटी कोणत्या डायरेक्शनला असते, या डायरेक्शनला असते. समजा सॅटेलाइट या ठिकाणी आला, याची वेलोसिटी या डायरेक्शनला असते. त्याच्यानंतर सॅटेलाइट इथं खाली आला तर याची वेलोसिटी इथं असते. म्हणजे वेलोसिटीची जी डायरेक्शन आहे ती प्रत्येक टाइमला काय होईल, चेंज व्हायलाय. म्हणजे वेलोसिटी चेंज व्हायलाय, बरोबर आहे. डायरेक्शन चेंज होत असेल किंवा मॅग्निट्यूड चेंज होत असेल, आपल्याला काही घेणं नाही, एक कोणती पण क्वांटिटी चेंज होत आहे. मग या ठिकाणी वेलोसिटीची डायरेक्शन जर चेंज होत असेल आणि वेलोसिटी चेंज होत असेल तर आपल्याला ऍक्सेलरेशन भेटतं, बरोबर आहे. मग त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला प्रत्येक पॉइंटला ऍक्सेलरेशन भेटायला, त्याच्यामुळे आपण याला काय म्हणतो, इट इज द ऍक्सेलरेटेड मोशन. यस, सर्वांना समजला हा पॉइंट, इट इज द ऍक्सेलरेटेड मोशन. कारण की वेलोसिटीची जी डायरेक्शन आहे ती प्रत्येक पॉइंटला चेंज होते. सर तुमचा आवाज येत नाही. सर आवाज बंद झाला तुमचा. ओके ओके ओके, तर बघा या ठिकाणी फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे सर्क्युलर मोशनचं, इट इज द ऍक्सेलरेटेड मोशन. का ऍक्सेलरेटेड मोशन, कारण की वेलोसिटीची डायरेक्शन प्रत्येक टाइमला चेंज होते, त्याच्यामुळे याला ऍक्सेलरेटेड मोशन म्हणतोय. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे बघा सर्क्युलर मोशनचं, इट इज द पिरियोडिक मोशन. राईट डाऊन सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स, इट इज पिरियोडिक मोशन. याला आपण काय म्हणतो, पिरियोडिक मोशन म्हणतो. आता बघा याला आपण पिरियोडिक मोशनच का म्हणायचं, कारण की या ठिकाणी काय होतंय, हा जो सॅटेलाइट आहे ना,
काही एक डेफिनाइट इंटरव्हल ऑफ टाइम नंतर, म्हणजे 2 तास असेल, 10 तास असेल किंवा 1 दिवस असेल, 1 दिवसानंतर तो सॅटेलाइट त्याच पोझिशनला येतोय, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण सॅटेलाइट त्याच पोझिशनला येतोय, तिसऱ्या दिवशी सॅटेलाइट जो आहे तो त्याच पोझिशनला येतोय. म्हणजे प्रत्येक दिवशी सॅटेलाइट जो आहे तो त्याच पोझिशनला येत आहे. येते लक्षामध्ये. त्याच्यामुळे आपण याला म्हणतो पिरियॉडिक मोशन. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर इट इज द ऍक्सेलरेटेड मोशन अँड इट इज द पिरियॉडिक मोशन. आलं लक्षामध्ये? ओके, सो दीज आर द टू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. कधी कधी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, डिफाइन द सर्क्युलर मोशन अँड स्टेट द टू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. तर तुम्हाला सर्क्युलर मोशनची डेफिनेशन लिहायची आहे, त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन लिहायचे. ओके, म्हणजे एखाद्या वेळेस ऑर मध्ये हा 2 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तेवढा काही महत्वाचा नाहीये, बट ठीक आहे. येस, आय होप सर्वांना समजलं असेल. येस सर. येस, दॅट्स ग्रेट. ओके, आता त्याच्यानंतर पुढचा पार्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे. हे लिहून घ्या, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. लिहून घेतलंय का? येस सर. Yes, sir. येस सर. ओके, चला ठीक आहे. याच्यानंतर पुढचा आपला पार्ट आहे बघा, कायनॅमॅटिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. टायटल या ठिकाणी कायनॅमॅटिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. रेड कलरचा पेन घेऊ का रे? हा, कायनॅमॅटिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. कायनॅमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, सर्क्युलर मोशन. आता कायनॅमॅटिक्स म्हणजे काय असं सांगू का, ज्याच्यामध्ये आपण मोशनचा अभ्यास करत असतो. कोणत्या? आता या ठिकाणी सर्क्युलर आहे म्हणून आपण याला काय म्हणतो, सर्क्युलर मोशनचा. ओके, तर कायनॅमॅटिक्स मध्ये जेवढ्या बी मोशन्स आहेत सर्क्युलर मोशन मध्ये त्याचा आपण अभ्यास करत असतो. म्हणजे त्याचं वेलोसिटी काय असेल, त्याचं डिस्प्लेसमेंट काय असेल, त्याचं ऍक्सेलरेशन काय असेल, या सगळ्या गोष्टी आपण कायनॅमॅटिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन मध्ये स्टडी करत असतो. ओके, तर यामध्ये जो पहिला जो कन्सेप्ट आहे तो आहे बघा अँगुलर डिस्प्लेसमेंट. याच्यामध्ये पहिला कन्सेप्ट आहे बघा अँगुलर डिस्प्लेसमेंट. टायटल या सर्वांनी, अँगुलर डिस्प्लेसमेंट. याला आपण इंडिकेट करतो थीटानं. कशाने इंडिकेट करतो आपण याला? थीटानं इंडिकेट करतो. तर आता बघा अँगुलर डिस्प्लेसमेंट काय असतं हे आपल्याला स्टडी करायचंय. ओके, तर अँगुलर डिस्प्लेसमेंट काय असतं बघा. लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजे माहिती आहे सर्वांना. हा, लिनियर डिस्प्लेसमेंट माहित आहे. मग तसंच टाईपचं अँगुलर डिस्प्लेसमेंट असतं. आता या ठिकाणी बघा ऑब्जेक्ट काय करतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. आता ऑब्जेक्ट जो आहे तो या ठिकाणी बघा पहिल्यांदा इथं होता ए पोझिशनला, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट बी पॉइंटला आलेला आहे. ओके, मग त्यांनी सेंटर सोबत जो अँगल ट्रेस केलेला आहे, म्हणजे हा जो रेडियस वेक्टर आहे, आता हा जो रेडियस वेक्टर आहे या रेडियस वेक्टरनं सर्कलच्या सेंटर सोबत जो अँगल ट्रेस केलेला आहे तर त्या अँगलला आपण काय म्हणतो, अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणतो. किंवा या ठिकाणी बघा दुसरी डेफिनेशन आहे, याला म्हणतो आपण आर्क. म्हणजे ए टू बी जी लेंथ आहे त्याला आपण काय म्हणतो, आर्क म्हणतो. मग आर्क अपॉन रेडियस, याचा समजा आपण जर रेशो घेतला तर या रेशोला काय म्हणायचं, अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणायचं. यस नितेश, हाय. ओके, चला डेफिनेशन सर्वांना लक्षात आली आहे? काही नाही हो का बघा, या ठिकाणी अँगुलर डिस्प्लेसमेंट थीटाचा जो फॉर्म्युला आहे म्हणजे अँगल इक्वल्स टू, आपण 11th स्टँडर्ड मध्ये फॉर्म्युला शिकलेला आहे, अँगल इक्वल्स टू काय असतं, आर्क अपॉन रेडियस असतं. ओके, म्हणजे अँगुलर डिस्प्लेसमेंट या ठिकाणी थीटा इक्वल्स टू काय येणार आहे, आर्क अपॉन रेडियस येणार आहे. म्हणजे याची डेफिनेशन कशी बनेल रे, इट इज द रेशियो ऑफ द आर्क ऑफ एन सर्कल टू द रेडियस ऑफ सर्कल इज कॉल्ड एज द अँगुलर डिस्प्लेसमेंट. यस, आलं लक्षामध्ये, इज कॉल्ड एज द अँगुलर डिस्प्लेसमेंट. चला याची डेफिनेशन लिहून घ्या. डेफिनेशन ऑफ द अँगुलर डिस्प्लेसमेंटची काही डेफिनेशन बघा. याच्यात 2 डेफिनेशन आहेत. पहिली डेफिनेशन आहे रेशिओच्या फॉर्म मध्ये. ओके, तर काय येईल, द रेशिओ ऑफ आर्क ऑफ सर्कल टू द radius of circle is called angular displacement. Okay,
Yes, it is indicated by the letter theta. त्याच्यानंतर याच्यामध्ये ऑर मध्ये एक डेफिनेशन आहे, तुम्हाला ऑर मध्ये एक डेफिनेशन लिहायची आहे. कोणती? द अँगल traced by the radius vector with its center when the object performs the circular motion. ही पण तुम्ही डेफिनेशन म्हणू शकता. The angle traced by, write down, the angle traced by radius vector, the angle traced by radius vector with its center when object performs circular motion. When object performs the circular motion is called angular displacement. Is called as the angular displacement. चला, आलं लक्षामध्ये? अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या दोन डेफिनेशन. कोणती बी डेफिनेशन तुम्हाला जशी डेफिनेशन आठवते तुम्ही तशी लक्षात ठेवा. जी तुम्हाला सोपी वाटते ती तुम्ही लक्षात ठेवा. आता कुणाला आर्क ऑफ सर्कल टू द रेडियस ऑफ सर्कल याचा जो रेशिओ असतो त्या रेशिओला आपण काय म्हणतो? अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतो. ओके, कोणती बी डेफिनेशन असेल ती डेफिनेशन तुम्ही लक्षात या ठिकाणी ठेवू शकता. ओके, चला आता त्याच्यानंतर बघा या ठिकाणी याचं जे एसआय युनिट येतं ना, काय येतं बघा? एसआय युनिट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. एसआय युनिट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटचे एसआय युनिट काय असतं? आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट हा एक अँगल आहे आणि तुम्हाला माहिती आहे राजांनो, अँगल हा आपण डिग्री मध्ये मेजर करतो, पण अँगलचं एसआय युनिट काय आहे? रॅडियन आहे. म्हणजे या ठिकाणी एसआय युनिट ऑफ द अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय येणार आहे? रॅडियन येणार आहे. काय येणार आहे? रॅडियन. याला तुम्ही इन ब्रॅकेट मध्ये रॅड म्हणू शकता किंवा रॅड लिहू शकता. ओके, चला, आलं लक्षामध्ये सर्वांच्या? येस सर. ओके, व्हेरी गुड. आज भरपूर विद्यार्थी आलेत. चला, आज थोडी जरा लाईट ज्या चमकते डोळ्यावर, तर या ठिकाणी आपण काय करूया? स्टॉप करूया आणि काय करा, लगेच 1 मिनिटामध्ये जॉईन करा. त्या लाईटला मी सेटिंग करतोय. तसं आपल्याकडे 4 मिनिटं बाकी आहेत, बट 2 मिनिटांत लगेच जॉईन करा सेम मीटिंगला, कारण थोडीच डोळ्यावर जर जास्त चमकत आहे. ओके, येस सर. यस.